ठरलं तर मग या मालिकेच्या 13 जानेवारीच्या भागामध्ये अर्जुन एकटाच रात्रीच्या वेळेला उदास आपल्या रूममध्ये बसलेला असतो आणि विचार करतो, मी किती ट्राय केलं पण मिसेस सायली माझ्याशी काही बोलल्याच नाही. आणि त्याला सायलीसोबत घडलेला सगळा प्रकार आठवतो आणि तो खूप उदास होतो. किती ट्राय करू, काय करू, म्हणजे त्यांचा राग जाईल, मी चुकलोय पण मी त्यांची माफीसुद्धा मागतोय ना. असा विचार करत एकटाच बसला असताना कल्पनाचं जेवण घेऊन येते आणि म्हणते, अर्जुन अरे काय झालंय, तू जेवत नाहीयेस, तुझी मनस्थिती ठीक नाहीये का? अर्जुन म्हणतो, मम्मा मी मिसेस सायलींसोबत बोलण्याचा किती प्रयत्न केला. हां म्हणजे मी मिस्टेक केलेली आहे, पण त्या मिस्टेकसाठी मी खूप त्यांची माफी पण मागितली, पण त्या माझ्याशी बोलायलाच तयार नाहीत. मला असं वाटते मी त्यांना कायमचं गमवीन का? म्हणजे मी ऑफिसमध्ये चिडून आलो होतो आणि तो राग मी सगळा त्यांच्यावरती काढला. त्यावेळेला मला काही वाटलं नाही, पण त्यांना खूप वाईट वाटलं असेल ना. यावरती कल्पना म्हणते, कसं आहे ना, नवऱ्यांना बायकोच्या फिलिंगची किंमत नसते. जोपर्यंत ती त्यांच्यासोबत नीट असते ना, तर नवरा तिची कदर करत नाही. पण अर्जुन तू त्यातला नाही आहेस रे, तुला तुझ्या बायकोची खूप कदर आहे. हां कधीतरी होते माणसाकडून चुकी, पण तू मनव ना. आणि एकदा प्रयत्न केलास, दोनदा प्रयत्न केलास, ते प्रयत्न फसले म्हणून तू कर ना प्रयत्न. काय फरक पडतोय, प्रयत्न करणं तुझ्या हातात आहे. नक्कीच एक दिवस सायलीला समजेल की तुझा हा प्रयत्न जेन्युइन आहे आणि ती तुला माफ करेल. पण एक सांगू का, बायकोच्या नाकदुऱ्या काढण्यासाठी अंगामध्ये ताकद नको का, घे बरं खाऊन. असं म्हणत आता काही करून कल्पना अर्जुनला भरवते. इकडे आता सायलीची पण अवस्था तीच असते. रूममध्ये पडल्या पडल्या सायली विचार करते, म्हणजे आता अर्जुन सरांनी इतके प्रयत्न केले, मी त्यांच्यासोबत वागते ते चुकीचं आहे का? अर्जुन सरांसोबत माझं वागणं चुकीचं आहे, ते किती प्रयत्न करतायत माझ्यासाठी. पण नंतर अचानक तिला अर्जुन ओरडलेला आठवतं आणि आता सायली विचार करते, नाही नाही माझा विचार बरोबर आहे, अर्जुन सरांनी माझ्यावरती चिडायला खरंच नको होतं. असा विचार करत ती पुन्हा आपलं मन बदलते, पण तरी पण तिला अर्जुनवरती वाटणारं प्रेम मात्र काही कमी होत नाही किंवा त्याची काळजी कमी होत नाही. ती विचार करते, बरोबर वागले, मी चुकीचं वागले, त्यांना माफ करायला पाहिजे होतं, काहीच कळत नाही. इकडे आता अर्जुनची पण मनस्थिती तीच असते, काय करावं कळत नाही आणि तो आता झोपसुद्धा येत नसते. सायली बाजूला असण्याची त्याला सवय लागलेली असते. मग तो कपाटामधून सायलीच्या सगळ्या साड्या काढतो आणि आता एक एक साडी पूर्णपणे बेडवरती पसरून ठेवतो. सायलीच्या आठवणीमध्ये त्या साड्या तो बेडवर पसरतो, त्याच्यावरती पांघरूण घालतो, आपल्या जवळ घेतो सायलीचं पांघरूण आणि आता त्याचा श्वास आपल्या सामावून घ्यायला लागतो. आता मात्र इकडे अर्जुन सगळ्या साड्या बेडवर पसरून त्याच्यावरती पांघरूण घालून तो आता झोपी जातो. मग त्याला सायलीच आपल्या बाजूला झोपल्याचा भास होतो आणि आपल्याबरोबर गप्पा मारत आहे असं सुद्धा वाटतं. मग थोडंसं अर्जुनला बरं वाटतं आणि तो झोपी जातो. तोपर्यंत इकडे आता खूप मोठा निर्णय रविराजांनी घेतलेला असतो. रविराजांनी आपला निर्णय सुनावण्यासाठी इकडे आता सुमन आणि नागराज यांना बोलवलेलं असतं. रविराज म्हणतात, हे बघ सुमन, तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगण्यासाठी मी इथे बोलवलंय. म्हणजे मी आणि प्रतिमा आमच्या हा दोघांचा निर्णय आहे आणि तू आणि नागराज तुम्हाला दोघांनाही मला एकाच वेळेला सांगायचं आहे. नागराजला मी बोलवलेलं आहे. नागराज म्हणतो, दादा काय झालं, अचानकपणे कसला निर्णय घेतलायस तू? यावरती रविराज म्हणतात, म्हणजे हा निर्णय आजचा नाही, हा निर्णय खूप वर्षापूर्वी मी आणि प्रतिमाने घेतलेला आहे. तुला माहिती आहे ना, आपला बंगला, आपली लोणावळ्याची प्रॉपर्टी, तसेच काही फिक्स डिपॉझिट, अशी खूप सारी प्रॉपर्टी रविराजांची असते, करोडोची प्रॉपर्टी. आणि ती प्रॉपर्टी मी तन्वीच्या नावे करायची ठरवली. म्हणजे मी आणि प्रतिमा आम्ही ठरवलेलं होतं की तन्वीचं ज्या वेळेला लग्न होईल ना, तेव्हा लग्नामध्ये ही प्रॉपर्टी तिला गिफ्ट म्हणून द्यायची आहे. असं म्हणत रविराजांनी खूप मोठा निर्णय घेतलेला असतो. पण हा निर्णय पूर्णपणे चुकीचा असतो हे अजूनही त्यांना माहीत नसतं, कारण त्यांची खरी तन्वी ही तर सायली असते हे अजून त्यांना माहीत नसतं. यावरती आता रविराज म्हणतात, हा माझा आणि प्रतिमाचा निर्णय आहे, त्यामुळे आता ही प्रॉपर्टी लग्नाच्या वेळेला प्रियाच्या म्हणजेच तन्वीच्या नावावरती करून टाकायची आहे. आता मात्र इकडे नागराजच्या मनामध्ये एकदम आनंदाच्या उकळ्या फुटायला लागतात आणि नागराज विचार करतो, अरे वा, ज्या क्षणाची इतके वर्ष वाट पाहिली, ज्या क्षणासाठी इतका अट्टाहास केला, फायनली तो क्षण आलेला आहे. करोडोंची प्रॉपर्टी आता आपल्या नावावरती होण्याची वेळ आहे. पण नागराजला हे माहीत नसतं प्रॉपर्टी प्रियाच्या नावावरती होणार असते आणि हा उगाच मांडे खात मनात बसलेला असतो. प्रिया ही काही 1 रुपया दमडी न सोडणारी पोरगी असते. हा विचार नागराजच्या मनात त्या वेळेला तरी येत नाही.
इकडे आता सायली सकाळी उठते आणि विचार करते दार वाजलेला आहे, म्हणजे अर्जुन सर पुन्हा आले की काय. आणि ती दार उघडते आणि इकडे तिकडे अर्जुनला शोधत ती पुढपर्यंत चाळीच्या अगदी गेटपर्यंत येते. झाडत झाडत हातात झाडू घेऊन पुढपर्यंत येते आणि विचार करते अर्जुन सर आज आलेच नाहीत, म्हणजे म्हणजे त्यांनी हा नाद सोडला की काय. खरंच मी खूप कठोर वागले का त्यांच्याशी. तोपर्यंत प्रिया इकडे फोन करून विचारत असते, काय ग अस्मिता, तुमच्या घरची खबरबात हल्ली काही तू मला देतच नाहीस. अस्मिता म्हणते, काय सांगू तुला. अगं म्हणजे आहे ना, सायली घरात नाहीच आहे, त्या कुसुमचा हात मोडलाय ना, तिकडे गेले. आणि आमचा काय प्रेमवीर हा रोज तिला मनवायला जात असतो. हे असं सगळं नाटक चाललेलं आहे. ती नाही चाली ना घरात तर बरंच होणार आहे. तितक्यात तिथे कल्पना येते. मग आता इकडे अस्मिता सांगते, होल्ड करा फोन. कल्पना म्हणते, अगं विमल, अर्जुन कुठे दिसला का. विमल म्हणते, नाही. यावरती आता मात्र कल्पना म्हणते, माझा सुद्धा सायलीसोबत काही फोन झाला नाही, काय करते काय नाही मला कळत नाही. विमल सांगत असते, हो अर्जुन दादा आपण कुठे गेलेत माहीत नाहीये. अस्मिता म्हणते, बघितलंस ऐकलंस, असं चाललंय आमच्या घरामध्ये. म्हणजे आता हा प्रेमवीर तिला मनवायला रोज आणायला जात असतो. तोपर्यंत इकडे आता कुसुम सांगत असते, सायली अख्खी चाळ झाडून झाली असेल तर ये आता इकडे. यावरती सायली म्हणते, काही नाही कुसुमताई, असंच झाडत होते. कुसुम म्हणते, हो हो, आता ना आज कसं फ्रेश वाटतंय, आपण घराचं दार पण उघडं ठेवू शकतो, नको असलेली माणसं काही आपल्या घरात येणारच नाहीयेत. असं म्हणत कुसुम आता अर्जुन न आल्यामुळे खुश असते, तर सायली मात्र अर्जुन न आल्याने उदास असते. त्यावरती कुसुम म्हणते, चला आपण चहा बी घेऊया, आनंद सेलिब्रेट करूया. सायली म्हणते, चल कुसुमताई. आणि आता सायली अर्जुनची वाट पाहत पाहतच शेवटी आत येते. कुसुम विचार करते, हिरा तरी काय त्या अर्जुनची इतकी वाट पाहायला झाले. तोपर्यंत कल्पना देवळात आलेली असते. देवळात आल्यावरती ती एका जोगतिणीकडे येते. जोगतिणी म्हणते, बाई तू खूप सुखी आहेस, तुझी पोरं बाळ घरातलं सगळं वातावरण खूप छान आहे. कल्पना म्हणते, हो ग बाई, असेच माझे सगळं सुखी राहू दे. यावरती जोगतिणी म्हणते, नाही, तुझ्या घरावरती खूप मोठं संकट येणार आहे, तुझ्या पोराबांवरती खूप मोठं संकट येणार आहे, अनपेक्षित संकट आहे, एक घाव टाकेल आणि सगळं काही बदलून जाईल. कल्पना म्हणते, काय बोलताय तुम्ही. यावरती जोगतीण म्हणते, हो, तुझ्या घरावरती येणारं संकटाला तूच वाचवू शकतेस. असं म्हणत ती जोगतीण आता मोघमपणे घरावर संकट येणार एवढं कल्पनाला सांगते आणि कल्पना मात्र आता खूप हादरते. तोपर्यंत इकडे चाळीमध्ये पाणी नाही, लाईट नाही, म्हणून सगळे खूप अस्वस्थ असतात. जेवणासाठी पाणी हवे, नंतर आता बाकी कामांसाठी पाणी हवे, पाणी विकत किती आणणार हा पण प्रश्नच असतो. सगळे चाळकरी खूप आता प्रॉब्लेममध्ये असतात की लाईट पाणी आलं नाही तर कसं काय होणार. आता मात्र सगळ्यांना एकच चिंता असते. कुसुमच्या घरी पण लाईट पाणी नसतं आणि त्याच वेळेला खूप मोठा हॉर्न वाजतो. आणि आता सगळ्या बायका म्हणतात, कसला हॉर्न वाजला काय माहिती. मग मुलं धावत पळत हॉर्न कसला वाजला म्हणून पाहण्यासाठी येतात. आणि तिकडे अर्जुनने पाण्याचा टँकर घेऊन मोठ्या दिमाखात चाळीमध्ये मागवलेला असतो. चाळीमध्ये टँकर मागवत अर्जुन त्याच्याच पुढे उभा राहून छानपैकी अगदी हिरोसारखी एंट्री घेतो. सगळी मुलं हे पाहतात आणि आता चाळीतील लोकांना सांगायला जातात की सायली वहिनीच्या नवऱ्याने पाण्याचा टँकर आणलेला आहे. आता टँकर घेऊन तो आता चाळीच्या दिशेने येतो. सगळेच चाळकरी खूप खुश होतात, कारण आता पाण्याचा प्रश्न मिटलेला असतो. पण हा तात्पुरता पाण्याचा प्रश्न मिटलेला असतो, कायमचा पाण्याचा प्रश्न मिटवणं बाकी असतं. कारण पाणी बंद करणारे दुसरे तिसरे कुणी नसून महिपतीचे गुंड असतात आणि महिपतीच्या गुंडांनी पाणी आणि लाईट बंद केलेलं असतं. अजूनही सायलीला आणि अर्जुनला हे काही माहीत नसतं, पण इकडे पाणी आणि जनरेटर, पाण्याचा टँकर ही सगळी सोय असल्यामुळे चाळकरी काही चाळ सोडून जातील असं आता महिपतीच्या माणसांना वाटत नाही. मग महिपती आपल्या माणसांना वेगळीच ट्रिक आजमावण्यासाठी चाळीत पाठवतो. दमदाटी करून सगळ्यांकडून रूम खाली करून घेणं हे त्याचं काम असतं आणि त्यासाठी तो सगळ्यांना पाठवतो. पाठवल्यावरती मात्र आता इकडे सायली खूप चिडते. सायली म्हणते, तुम्ही अशी दमदाटी करू शकत नाही, इथे येऊन आमच्या लोकांना धमकवू शकत नाही. असं म्हटल्यावरती आता तो माणूस चिडतो. सायली म्हणते, मी पोलिसांना कंप्लेंट करेन. तो माणूस म्हणतो, अच्छा, म्हणजे तुम्ही आमची पोलिसात कंप्लेंट करणार तर. असं म्हणत तो सायलीच्या अंगावरती जोरदार हात उगारतो तिला मारण्यासाठी. तितक्यात अर्जुन तिकडे पोहोचतो आणि त्या माणसाला बेदम मार देतो. त्याला मारून मारून अर्जुन आता अर्धमेला करतो आणि त्याला पूर्णपणे संपवण्यासाठी हात उचलतो. तर सायली येते आणि म्हणते, अर्जुन सर थांबा, काय करताय तुम्ही. यावरती आता अर्जुनला त्या अशा रागाच्या परिस्थितीत सुद्धा
चांगलं वाटतं, कारण सायली इतके दिवस जी बोलत नसते ती सायली फायनली बोलायला लागलेली असते. तो सायलीकडे पाहतो आणि मिसेस सायली, तुम्ही माझ्याशी बोललात असं म्हणत तो आता खूप खुश होतो आणि सायलीला चक्क उचलूनच घेतो. उचलून घेतलेल्या सायलीला चाळकऱ्यांच्या समोर आता मात्र अर्जुन आपल्या हक्काच्या घरी घेऊन जाणार असतो. सायली अर्जुनमधलं भांडण मिटून त्याचं रूपांतर प्रेमात झालेलं असतं.